न्यूज 24 घडामोडी श्वास चालू घडामोडींचा 16व्या शब्दगंध साहित्य संमेलनाचे भव्य उद्घाटन। पुरस्कारासाठी नव्हे, समाजासाठी हे साहित्य हवं। डॉक्टर संजीवनी तडेगावकर। अहिल्यानगरमध्ये पार पडलेल्या 16व्या शब्दगंध साहित्य संमेलनात साहित्याच्या सध्याच्या प्रवाहांवर ताशेरे ओढले गेले। संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर संजीवनी तडेगावकर यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की पुरस्कार मिळवण्यासाठी लिहिलेलं साहित्य टिकत नाही, ते समाजासाठी घातक ठरतं। साहित्य हे जीवनाचा आरसा असायला हवं आणि केवळ प्रसिद्धीसाठी असायला हवं असं नव्हे। संमेलनाचा शानदार उद्घाटन सोहळा पद्मश्री पोपटराव पवार, आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते पार पडला। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर, माजी आमदार साहेबराव दरेकर, लहू कानडे, जयंत येलुलकर आदी मान्यवर उपस्थित होते। साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल माजी आमदार साहेबराव दरेकर यांना शब्दगंध जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले, तर डॉक्टर सुनील कुमार सरनाईक यांना कॉम्रेड गोविंदभाई पानसरे स्मृती प्रबोधन पुरस्कार प्रदान करण्यात आला। या संमेलनात लेखकांनी आपली बाजू ओळखावी आणि समाजासाठी साहित्य निर्माण करावं असा ठाम सूर उमटला। साहित्य हा केवळ छंद नाही, तर ते समाज रचना घडवण्याचं प्रभावी साधन आहे, हे अधोरेखित करणारं हे संमेलन ठरलं। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी। शब्दगंधाचं हे 16वं साहित्य संमेलन खूप सुंदर झालं। कालपासून मी पाहतीये आणि खूपच छान हे सगळं आयोजन केलेलं आहे। शब्दगंध परिवार आणि सुनील गोसावी, राजेंद्र उदागे सर आणि त्या सगळ्यांनी तर आनंद होतोय। ह्या संमेलना अशी छोटी छोटी संमेलनं प्रत्येक ठिकाणी होत राहणं फार गरजेचे आहेत, कारण प्रत्येक लेखकाला अखिल भारतीयला किंवा विभागीय संमेलनामध्ये संधी देताच येते असं नाही। या संमेलनाचा पार्श्वभूमीवर अनेक छोटे मोठे लेखक आणि कवी यांनाही व्यासपीठ उपलब्ध होतं आणि त्यामुळे ह्या संमेलनाचं महत्त्व अखिल भारतीयला पूरक असं आहे असं मला वाटतं आणि अत्यंत दर्जेदार पद्धतीनं लोक इथं सादरीकरण करताना आपल्याला दिसतात। आता मराठी भाषेच्या अंगानं आणखी गंभीर पद्धतीनं काम करणं फार गरजेचं आहे। बोली भाषेच्या अंगानं जे आपल्या वेगवेगळ्या बोली भाषा आहेत, मराठीमध्ये प्रत्येक गावानुसार भाषा बदलते, तर त्या भाषांना संकलित करून साहित्यामध्ये त्या कशा वापरता येतील, भाषा अजून समृद्ध कशी होईल, मराठीमध्ये इतर भाषांचे ग्रंथ कसे अनुवादित होऊन येतील, या सगळ्यांचा लेखकांनी विचार करायला पाहिजे। अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे, आपल्याला निधी उपलब्ध होणार आहे आता इथून पुढच्या काळामध्ये मराठीच्या संवर्धनासाठी शासन पातळीवरून। तर त्या पार्श्वभूमीवर अशा छोट्या छोट्या संमेलनाच्या माध्यमातून मराठी भाषकांनी सुद्धा उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आणखी आपली मराठी कशी समृद्ध करता येईल याचा विचार करायला पाहिजे। दुसरी गोष्ट की बालसाहित्य, किशोरवयीन साहित्य, हे युवा साहित्य, जे नवी पिढी त्यांना आपण कसं जोडून घेऊ आणि कसं जोडून घेता येईल याचा सुद्धा आपण जास्त विचार करायला पाहिजे मराठी भाषक म्हणून। आणि मला वाटतं पुढच्या काळामध्ये ते होईल। आणखी वेगवेगळ्या पद्धतीचे उपक्रम राबवले जातील आणि वातावरण छान तयार होईल असं वाटतंय। 16 शब्दगंध साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्याचं आज अहिल्यानगर येथे सावडी उपनगरातील कोहिनूर मंगल कार्यालय येथे मोठ्या दिमाखात पार पडले आणि गेल्या 2 दिवसापासून हे साहित्य संमेलन चालू होतं। प्रथमतः मी शब्दगंध साहित्य संमेलनाची जी टीम आहे त्या सगळ्यांच्याच मनापासून आभार मानतो। आभार याच्यासाठी की खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं की आजचं जे युग चालू आहे, या युगात साहित्य संमेलन घेणं किती गरजेचं आहे आणि ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाणं किती गरजेचं आहे, याची जी महत्वाकांक्षा आहे ही आज इथं संमेलनात आल्यानंतर 100% निदर्शनास आली। आपण पाहतो की आजचा जो महाराष्ट्र राज्यातील असेल किंवा देशातील असेल किंवा जिल्ह्यातील असेल जो तरुण वर्ग आहे, हा पूर्णपणे समजा मोबाईल असेल किंवा इतर काही गोष्टींमध्ये व्यस्त आहे, पण खऱ्या अर्थाने जी दिशा देण्याचं काम आहे, ही दिशा देण्याचं काम हे साहित्य संमेलनातून घडत असतं। आणि माझी एक या ठिकाणी आल्यानंतर 100%ची 2 दिवसाची खात्री आहे की जर समजा साहित्य संमेलनाला जर तरुण वर्ग किंवा नागरिक किंवा सगळं नगर शहरातील नागरिक जोडले गेले तर त्यांच्या मनामध्ये बदल होऊन निश्चित त्यांच्या आयुष्यामध्ये बदल घडल्याशिवाय राहणार नाही, असं या ठिकाणी या संमेलनाचा समारोप प्रसंगी मला वाटतं। आणि येणाऱ्या वर्षभरात
शेवटच्या घटकापर्यंत, म्हणजे जे साहित्य संमेलनाशी जोडलेलं नाही. आता तसं जर पाहिलं गेलं की साहित्य संमेलन म्हणजे काय किंवा साहित्य संमेलन म्हणजे जर आपण प्रश्न जर उपस्थित केला तर अनेक लोकांना असं वाटलं की आपण लहानपणी जेव्हा विज्ञानाचं शिक्षण घेत असतो त्या विज्ञानाच्या शिक्षणामध्ये आपल्याला साहित्य म्हणजे काय, लिटमस पेपर असेल किंवा चंचू पात्र असेल या प्रकारचं साहित्य संमेलन असतं का असं काहीतरी वाटतं, म्हणजे ज्यांना या गोष्टीचा गंध नाही. पण ऍक्च्युअली साहित्य संमेलन म्हणजे ही वेगळी परंपरा आहे जी आपल्याला जीवनात आपलं प्रभावी काम करण्यासाठी, समाजात वावरण्यासाठी, आपलं घर कुटुंब अध्यात्म टिकवण्यासाठी 100% साहित्य संमेलन आणि त्यातून लोकांची सुधारणा होणं गरजेचं या ठिकाणी मला अपेक्षित वाटतं. आणि येणाऱ्या काळात या वर्षभरात स्वागताध्यक्ष या नात्याने 100% नगर शहराच्या किंवा नगर जिल्ह्याच्या किंवा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. आता राजकीय वातावरण सोडून राहिलंय, पण एक हे असं वातावरण आहे की राजकारण वेगळे आणि साहित्य संमेलन वेगळे. साहित्यिक राजकारणी आहेत आणि राजकारणी बी साहित्यिक आहेत, कारण की एकमेकाची नाळ आहे. शेवटी एकमेकांची सोबत असल्याशिवाय हे कुठं समाजापर्यंत खालच्या घटकापर्यंत जाणार नाही असं या ठिकाणी आणि वाटतं. आणि हे खरं आहे की समजा साहित्य संमेलनाचे माझा दुसरे 2 दिवस गेलेत, आता इकडे काही प्रश्नच नाही, इकडे फक्त आनंद आणि चांगले विचार आहेत. आणि समाजात काम करताना, राजकारणात काम करत असताना, आता राजकारण म्हणजे काय वेगळा अंग डायरेक्ट. तिथं कसं आहे की समजा राजकारण करायचं असेल, कुरघोड्या करायच्या असतील तर त्याच्यात जास्त वेळ जातो, ट्रेस येतो, काम लागत, किंवा अनेक नगर शहरातील प्रलंबित प्रश्न आहेत, वाढलेले प्रश्न आहेत, नागरिकांचे प्रश्न आहेत. ह्या प्रश्नापासून 2 दिवस कुठेतरी सुटका मिळाली, पण फोन चालू आता.